नमस्ते मित्रांनो, मी राहुल वायदंडे, एक फुल टाईम ट्रेडर आणि मेंटॉर आहे. मला माहिती आहे कालचे डेली ॲनालिसिस व्हिडिओ बघून तुम्ही आज ट्रेड केला नसणार आहे आणि जर तुम्ही ट्रेड केला नसाल तर असं समजा की तुम्ही खूप चांगलं प्रॉफिट मिस करताय. काल मी लेवल दिलेली 43.14. ओके, 43.14 ही लेवल दिलेली आणि त्या लेवलवरून जर तुम्ही ट्रेड केला असता भावनो सेलिंग साईडला, तर फक्त मी तुम्हाला एक छोटासा सांगतो तुम्हाला किती पिप्स मिळाले असते. ठीक आहे. त्याच्या आधी आपण जरा 5 मिनिटावरती शिफ्ट होऊया आणि एक्झॅक्टली भावांनो ही लेवल दिलेली मी तुम्हाला. ठीक आहे, 43.14, 16 डिसेंबर, 15 डिसेंबरला लेवल दिलेली. किती वेळा ट्रेड मिळाला आहे बघा तुम्हाला. EMA थोडेसे आपण हाईड करून ठेवूया. या लेवलवरून ऑलमोस्ट तुम्हाला पहिला ट्रेड भेटला 140 पिप्सचा. 16 डिसेंबरच आहे. येस, 16 डिसेंबर, 140. त्याच्या आधी भावांनो या लेवलवरून तुम्हाला ट्रेड मिळाला आहे किती पिप्सचा? 290 पिप्सचा. हे डेली ॲनालिसिसमध्ये लेवल सांगितलेले मी, तिथून ट्रेड आहे. मिस करताय ते तुम्हाला सांगितलंच पाहिजे. इथून काय मिस केलंय हे तुम्हीच बघा. तुम्ही मिस केलेले ट्रेड येथे 420 पिप्सचा. म्हणजे एवढे पिप्स तुम्ही मिस करताय. बघा डेली ॲनालिसिस व्हिडिओ, जरा त्याच्यावरती स्वतः पण ॲनालिसिस करा आणि त्यानुसार भावांनो ट्रेड करा. ठीक आहे. आजच्या ट्रेडबद्दल बोलायचं गेलं तर आपण आज 2 ट्रेड प्लॅन केलेले. एक ठीक आहे, 3 हा पण ट्रेड केलेला आपण, बट हा आपण ग्राह्य नाही धरणार कारण हा छोटा ट्रेड होता. हा ट्रेड केला ज्यात आपण जवळपास 80 पिप्स केले बुक. 80 पिप्सचा ट्रेड खूप चांगला झाला. सगळे स्टुडंट्स प्रॉफिटेबल होते. मी प्रॉफिटेबल होतो. हा लाईव्ह स्ट्रीमवरती ट्रेड घेतलेला. त्याच्यानंतरनं भावनो हा एक ट्रेड आपण प्लॅन केला लाईव्ह स्ट्रीमवरती, स्मॉल क्वांटिटीने ट्रेड प्लॅन केलेला. यात पण आपण 80 पिप्स बुक केलेले आहेत. ओके, सो हे 2 ट्रेड झाले. उद्यासाठी पण आपण चांगले ट्रेड प्लॅन करणार आहे. उद्याची लाईव्ह स्ट्रीम विसरू नका कोणी बघायला, कारण उद्या मार्केटमध्ये चांगली मुवमेंट असणार आहे. 15 मिनिटावरती जर मी जाऊन बघितलं तर मित्रांनो मला ही एक लेवल दिसते. एक्झॅक्टली ही 43.37. 43.37चा ब्रेकआउट आल्यानंतरनं मला पहिले टार्गेट हे 130 पिप्सचं दिसतंय, 130 पिप्सचं. आणि त्याच्यानंतरनं नेक्स्ट टार्गेट हे मला डायरेक्ट ऑल टाईम हाय म्हणजे 43.80 हे टार्गेट दिसत आहे. इथून हा एक लॉंग ट्रेड प्लॅन होऊ शकतो. स्विंग ट्रेडिंग करू शकता तुम्ही. अदरवाईज या ब्रेकआउट नंतरनं म्हणजे 37च्या ब्रेकआउट नंतरनं हा 130 पिप्सचा ट्रेड तुम्ही प्लॅन करू शकताय. म्हणजे हा ट्रेड असा होईल, इथून 30 पिप्सचा एसएल खाली लागेल तुमचा आणि हे टार्गेट राहील 130 पिप्सचं. आणि इथून सुद्धा तुमचा ट्रेड प्लॅन होऊ शकतो 280 पिप्ससाठी. एसएल थोडासा मोठा लावा लागेल, 80 वगैरे पिप्सचा. ओके, हे 2 ट्रेड तुमचे प्लॅन होतील. त्याच्यानंतरनं सेलिंगला जर तुम्ही गेला तर सेलिंगला ही जरा महत्त्वाची लेवल म्हणजे 43.14 अगेन. ठीक आहे, 43.14 हीच लेवल तुमच्यासाठी इम्पॉर्टंट आहे. जवळपास 400 पिप्सची रॅली कमिंग सून आहे. अजून वरती जर ही सेलिंग साईडची लेवल आपल्याला आपण घ्यायला गेलो तर हेच एक्सटेंड करूया आपण. एक्झॅक्टली हे 21, 43.21 ही पण एक महत्त्वाची सेलिंग लेवल आहे. 43.21 भावनो, इथून सेलिंग केली तरी चालेल. ओके, दोन्ही लेवल लक्षात ठेवा, बाईंग साईडची सुद्धा आणि सेलिंग साईडची सुद्धा. ओके, भेटूया उद्याच्या डेली ॲनालिसिस व्हिडिओमध्ये. तोपर्यंत बी रिअल वन, रिअल ट्रेडिंग शिका, रिअल ट्रेडर बना. बाय बाय गाईज, गुड नाईट, हॅव अ प्रॉफिटेबल लाईफ.